जाते तेव्हा तिला रक्ताच्या बाटल्याची आवश्यकता असते, तेव्हा काय अडचण असते. त्याच्यामुळं ही सामान्य प्रश्न अब्जाधीश लोकांना कदाचित किरकोळ वाटत असतील आणि मला ही नवलं गेलं होतं की फोन उचलल्यानं काय होतंय. कदाचित अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर देशाला जनतेनं उत्तर दिलं की सामान्य माणसाच्या कामाला पडल्याच्या नंतर काय होतंय. जिल्ह्याच्या विकासासाठी काय विजन असणार आहे? निश्चितपणे धाराशिव जिल्हा हा देशात मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3चा आहे. हे काय आपल्या जिल्ह्यासाठी भूषण नाही, ही अतिशय शरमेची बाब आहे. आणि मला वाटतं ह्या पद्धतीचं गुणांकन आपल्याला जे मिळालेलं आहे, त्या पद्धतीचं डिग्रेडेशन मागास जिल्ह्याच्या यादीत, दरिद्री जिल्ह्याच्या यादीत आपण क्रमांक 3ला देशात गेलो. मला वाटतं तिथनं आता सुधारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मला जे जे काही करता येईल ते प्रामाणिकपणे करायचा मी प्रयत्न करेन. विरोधकांना काय आव्हान करणार आता कुणाला काय आव्हान? शुभेच्छा.